सर्व प्राणी ओळखले का? नमस्कार मित्रांनो, जिज्ञासा मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण 25 शेतातील प्राणी आणि पक्ष्यांची मराठी व इंग्रजी नावे, त्यांचे उपयोग, मनोरंजक माहिती आणि आवाज जाणून घेणार आहोत. ही आहे गाय. इंग्रजीमध्ये याला काव म्हणतात. गाय हा आपल्या शेतातील अतिशय उपयुक्त प्राणी आहे. ती आपल्याला पौष्टिक दूध देते. गाय, काव. ही आहे म्हैस. इंग्रजीमध्ये याला बफलो म्हणतात. ग्रामीण भागात अनेक शेतकरी म्हैस पाळतात. म्हशीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते. म्हैस, बफलो. ही आहे शेळी. इंग्रजीमध्ये याला गोट म्हणतात. शेळी ही चपळ आणि उपयुक्त प्राणी आहे. ती उंच डोंगर आणि खडकांवर सहज चढू शकते. शेळी, गोट. ही आहे मेंढी. इंग्रजीमध्ये याला शीप म्हणतात. मेंढीच्या अंगावर मऊ आणि दाट लोकर असते. या लोकरीपासून उबदार कपडे तयार केले जातात. मेंढी, शीप. हा आहे घोडा. इंग्रजीमध्ये याला हॉर्स म्हणतात. घोडा हा वेगवान आणि ताकदवान प्राणी आहे. घोडेस्वारी आणि विविध स्पर्धांमध्ये घोडे वापरले जातात. घोडा, हॉर्स. हे आहे गाढव. इंग्रजीमध्ये याला डॉंकी म्हणतात. गाढव शांत, मेहनती आणि ताकदवान प्राणी आहे. तो अनेक वर्षांपासून माणसांना ओझे वाहण्यात मदत करते. गाढव, डॉंकी. हा आहे बैल. इंग्रजीमध्ये याला ऑक्स म्हणतात. बैल हा शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार मानला जातो. पूर्वी नांगरणी आणि बैलगाडी ओढण्यासाठी बैलांचा उपयोग केला जात असे. बैल, ऑक्स. हा आहे उंट. इंग्रजीमध्ये याला कॅमेल म्हणतात. उंटाला वाळवंटातील जहाज असेही म्हटले जाते. तो अनेक दिवस पाण्याशिवाय राहू शकतो. उंट, कॅमेल. हे आहे डुक्कर. इंग्रजीमध्ये याला पिग म्हणतात. डुक्कर हा अतिशय हुशार प्राणी मानला जातो. जगातील अनेक देशांमध्ये डुकरांचे पालन केले जाते. डुक्कर, पिग. हा आहे ससा. इंग्रजीमध्ये याला रॅबिट म्हणतात. ससा हा लहान, गोंडस आणि चपळ प्राणी आहे. तो खूप वेगाने धावू शकतो आणि उंच उड्या मारू शकतो. ससा, रॅबिट. हा आहे कुत्रा. इंग्रजीमध्ये याला डॉग म्हणतात. कुत्रा हा माणसाचा विश्वासू मित्र मानला जातो. तो घर आणि शेताचे रक्षण करण्यास मदत करतो. कुत्रा, डॉग. हे आहे मांजर. इंग्रजीमध्ये याला कॅट म्हणतात. मांजर हा चपळ आणि स्वच्छताप्रिय प्राणी आहे. मांजराची रात्री पाहण्याची क्षमता खूप चांगली असते. मांजर, कॅट. हा आहे याक. इंग्रजीमध्ये याला यॅक म्हणतात. याक हा दाट केस असलेला मोठा प्राणी आहे. तो थंड आणि उंच पर्वतीय प्रदेशात राहतो. यॅक. हे आहे खेचर. इंग्रजीमध्ये याला म्यूल म्हणतात. खेचर हा मजबूत आणि मेहनती प्राणी आहे. तो डोंगराळ भागात सामान वाहण्यासाठी उपयोगी पडतो. खेचर, म्यूल. ही आहे कोंबडी. इंग्रजीमध्ये याला हेन म्हणतात. कोंबडी आपल्याला अंडी देते. अनेक शेतांमध्ये कोंबड्यांचे पालन केले जाते. कोंबडी, हेन. हा आहे कोंबडा. इंग्रजीमध्ये याला रूस्टर म्हणतात. कोंबडा पहाटे मोठ्याने आरवतो. त्याच्या आरवण्यामुळे लोकांना सकाळ झाल्याची जाणीव होते. कोंबडा, रूस्टर. हे आहे बदक. इंग्रजीमध्ये याला डक म्हणतात. बदक आपल्याला अंडी देते. तसेच ते शेतातील कीटक खाऊन पिकांचे संरक्षण करण्यास मदत करते. बदक, डक. हा आहे हंस.
इंग्रजीमध्ये याला गूस म्हणतात. हंस आपल्याला अंडी देतो. हंसाची नजर खूप तीक्ष्ण असते, त्यामुळे तो धोका ओळखून मोठ्याने आवाज करतो. हंस, गूस. हा आहे टर्की. इंग्रजीमध्ये याला टर्की म्हणतात. टर्कीचे पालन मांस आणि अंड्यांसाठी केले जाते. टर्की आपल्या रंगीबेरंगी पिसांसाठी आणि मोठ्या आकारासाठी ओळखला जातो. टर्की, टर्की. हा आहे बटेर. इंग्रजीमध्ये याला क्वेल म्हणतात. बटेर हा आकाराने लहान पण उपयुक्त पक्षी आहे. त्याचे पालन अंडी आणि मांसासाठी केले जाते. बटेर, क्वेल. हे आहे कबूतर. इंग्रजीमध्ये याला पिजन म्हणतात. काही ठिकाणी कबुतरांचे पालन मांस, खत आणि स्पर्धांसाठी केले जाते. कबूतर दूरचा रस्ताही ओळखू शकते आणि आपल्या घरट्याकडे परत येऊ शकते. कबूतर, पिजन. हा आहे मोर. इंग्रजीमध्ये याला पीकॉक म्हणतात. तो आपल्या सुंदर आणि रंगीबेरंगी पिसाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. मोर कीटक व छोटे जीव खाऊन पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करतो. मोर, पीकॉक. ही आहे गिनी कोंबडी. इंग्रजीमध्ये याला गिनी फॉवल म्हणतात. गिनी कोंबडी कीटक खाऊन शेताचे संरक्षण करण्यास मदत करते. त्याचे पालन अंडी आणि मांसासाठीही केले जाते. गिनी कोंबडी, गिनी फॉवल. ही आहे मधमाशी. इंग्रजीमध्ये याला बी म्हणतात. फुलांमधील मध गोळा करून मध तयार करते. अनेक शेतकरी मधमाशांचे पालन मधासाठी करतात. मधमाशी, बी. आता पाहूया एक विशेष. शेतातील पक्षी हा आहे इमू. इंग्रजीमध्ये याला इमू म्हणतात. इमू हा ऑस्ट्रेलियातील मोठा पक्षी आहे. भारतामध्येही काही शेतांमध्ये त्याचे पालन केले जाते. इमूचे पालन मांस, तेल आणि मोठ्या अंड्यांसाठी केले जाते. इमू, इमू. आज आपण 25 शेतातील प्राणी आणि पक्ष्यांची मराठी व इंग्रजी नावे, त्यांचे आवाज आणि मजेदार माहिती जाणून घेतली. यापैकी तुमचा आवडता प्राणी कोणता? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया जिज्ञासा मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये.